नमस्कार. नमस्कार. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला 28 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. या इंडस्ट्रीमध्ये विविध कंपन्यांमधून अनेक मराठी लोकांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्या मराठी लोकांचं मनोगत त्यांच्या मुलाखतीच्या द्वारे लोकांच्या समोर आणावं या उद्देशाने संघर्ष ते यश या नावाखाली आम्ही मुलाखतींचा कार्यक्रम योजलेला आहे. अनेक मराठी लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्याच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका महान व्यक्तीला आज आपल्या इथं आम्ही मुलाखतीसाठी पाचारण केलंय. त्यांचा जीवनपट आपल्याला त्यांच्याशी चर्चा करून उलगडून पाहायचा आहे, जो तुम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल, काहीतरी शिकवण देऊन जाईल या उद्देशाने. आणि यासाठी हा आमचा पहिला एपिसोड आहे. या पहिल्या एपिसोडला मी माझे मित्र श्री डॉक्टर परशुराम दळवी साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता इथं येण्याचं कबूल केलं आणि आज ते आपल्या समोर आहेत. नमस्कार दळवी साहेब. नमस्कार सावंत सर. फार फार आभारी आहे तुम्ही आमच्या पहिल्या एपिसोडला आपला बहुमूल्य किमती वेळ दिलात त्याबद्दल. नक्की नक्की. माझ्याकडून तुमच्या पहिल्या एपिसोडला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर दळवी साहेब, या इंडस्ट्रीमध्ये तुम्हालाही 20 ते 24 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ लोटला आहे. बरोबर. म्हणजे 2 तप तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये घालवलेली आहेत. प्रचंड अनुभव तुमच्या गाठीशी आहे. त्याचबरोबर तुमचं आयुष्य बदललेलं आम्ही जवळून बघितलेलं आहे. जो माणूस रिक्षातून फिरायचा तो आज स्वतःच्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतो. जो माणूस साध्या घरामध्ये राहत होता तो एका करोडो रुपयाच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. हे तुमच्या आयुष्यातलं जे स्थित्यंतर आहे ते आम्ही जवळून बघितलंय. तर ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण आलात आणि एक मोठी क्रांती घडवलीत. पण त्या अगोदर सर तुमचा जीवनपट आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी नेमके काय तुमचे व्यवसाय किंवा उद्योग होते आणि मग तुम्ही या व्यवसायात कसे आलात. अतिशय सुरेख प्रश्न आहे सावंत साहेब तुमचा. आणि म्हणजे आजच्या या मुलाखतीत सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही अशा प्रकारचा हा उपक्रम चालू केलेला आहे आणि तो मराठी माणसाच्या काळजाला भिडला पाहिजे असं तुमचं गणित आहे, जेणेकरून आणखीन व्यावसायिक मराठी समाजामध्ये तयार होतील आणि समाजाला याचा एक चांगला फायदा मिळेल. आणि तुम्ही आज या पहिल्या एपिसोडला मला बोलवली त्याबद्दल मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि आजच्या ह्या छोट्याशा तुमच्या प्रश्नाचं उत्तराला सुरुवात करतो. कसं आहे सर की ह्या आपल्या दिलखुलास चर्चा होत असताना आज सगळं खरं बाहेर येणार आहे. अगदी बरोबर. आणि मी खरं तर मुंबईचा नाही, मी बॉर्न बॉटम खेडेगाव, अगदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड नावाला गावाचा तालुका आहे आणि तिथे उन्नवडी नावाचं गाव आहे. तिथे मी जन्म झालेला व्यक्ती आहे. म्हणजे आज माझ्या म्हणजे दातृत्वाला आठवत सुद्धा नाही की किती वाजता पहाटे माझा जन्म झाला. त्या काळात त्या घड्याळ नव्हती. अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि असली तरी आमच्या गावात नव्हती. जन्मतारखा लिहिल्या जात नव्हत्या. जन्मतारखा लिहिल्या जात नव्हता. अशा स्थितीतून आम्ही जन्मास येऊन पुढे आलो. आणि अतिशय महत्वाचं सांगेन की आमच्या गावाच्या शेजारी एक गाव आहे, त्याचं नाव आहे वेळवी. वेळवी ते दापोली तालुक्यात येतं. आणि आमची वडिलोची प्रॉपर्टी तिथे असल्यामुळे त्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने आमच्या वडिलांनी तिकडे पण एक घर बांधलेलं होतं. वा. तर मग असं झालं की आमची शिक्षणाची व्यवस्था त्या उन्हाळ्या गावात, छोट्याशा गावात, खेडेगावात नसल्यामुळे आम्ही वेळवीत आलो आणि मग माझी कर्मभूमी वेळवीच सुरू झाली. मग तिथेच बालपण, तिथेच आयुष्याचे काही टप्पे, मग तिथून दापोली सारख्या ठिकाणी SSC पर्यंत शिक्षण किंवा वेळवी गावात 1ली ते 7वी आणि तिथून पुढचं शिक्षण माध्यमिक शिक्षण दापोलीला AG हायस्कूल नावाचं हायस्कूल आहे, तिथे मी केलं. आणि माझा पहिला विचार होता की कोकणातच शेतीच करत राहायचं.
म्हणजे मुंबईत येण्याबद्दल माझा काही विचारच नव्हता तसा. म्हणजे नॉर्मली कोकणी माणसाचा मुंबईकडे कल असतो, पण तुमचा गावाकडेच राहिला. माझं असं म्हणजे असं मला वाटायचं की गावात शेती आपण डेव्हलप करायची, आणि तशा प्रकारचे मी प्रयत्न पण केले. पण वडिलांची बेताची परिस्थिती आणि शेतीच्या कामासाठी लागणारे मजूर, आणि तेव्हा ट्रॅक्टर नसल्यामुळे बैल, तो नांगर, आणि ही सगळी सिच्युएशन त्यावेळेस हँडल करता करता माझ्या लक्षात आलं की अगर आपली घरची 5-25 माणसं पाठीवर नसतील तर कोकणातली शेती करायला थोडं त्रासदायक, अवघड आहे. बरोबर. तरी पण आम्ही करत होतो. मी सुरुवात पण केली होती, 2-3 वर्ष काम पण केलं, शेतात शेत पण पिकवलं. पण अन्नधान्य पिकल्यानंतर लक्षात यायचं की मजुरीला पैसे आणि उत्पन्न जास्त जातात आणि उत्पन्न कमी. बरोबर. म्हटलं शेती हा आता सध्या तरी आपल्यासाठी तोट्याचा व्यवसाय आहे. बरोबर. घराला वर्षभर पुरेल एवढं धान्य बनायचं, पण गावात काय व्हायचं की धान्य मिळतं पण पैशांची व्यवस्था गावात होत नाही, किंवा पैसे उभे करण्याचे मार्ग गावात नसायचे. आता हळूहळू लोक सुधारित काय 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 करायला लागलेत, पण तेव्हा तो काळ वेगळा होता. रस्तेच नव्हते, मशिनरी नव्हत्या, एसटीची वाहतूक नव्हती, लाईट नव्हती, त्यामुळे सगळं काही करता येत नव्हतं. आणि मग मी एक दिवस आमची लाल परी पकडून मुंबईचा रस्ता पकडला आणि मायानगरी गाठली. येस. पण सावंत साहेब, त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला मध्येच प्रश्न सांगेन की कॅमेऱ्यासमोर बोलायचं की नाही येऊन स्टुडिओमध्ये मला माहिती नाही, पण खरंच तुम्हाला सांगतो की माझ्या वडिलांकडे मला मुंबईत पाठवण्यासाठी 25 रुपये नव्हते. बरोबर. अगदी म्हणजे हृदयापासून तुम्हाला मी सांगतो. आणि त्यांना मी सकाळी उठल्यावर म्हटलं की माझं आता मन नाही लागत इथे, मी मुंबईकडे जातो. पण ते म्हणाले जाशील खरा, पण जायला पैसे कुठे आहेत घरात. अतिशय म्हणजे ही आमची सत्यपदी तुम्हाला मी आज कॅमेऱ्यासमोर सांगितली. मग मी वडिलांना म्हटलं तुम्ही काही करा, मला कुठून कोणाकडनं उष्णे घेऊन द्या, पण मला आता इथून सोडा तुम्ही, कारण माझं करिअर मला आता इथे नजर येत नाहीये. आणि मी मुंबईत किंवा आलेलो नाही, त्याच्या आधी मी कधीही मुंबईत आलेलो नाही, नातेवाईकांकडे पण नाही, कधीच नाही. आणि मी मुंबईत पिशवी घेऊन निघालो, विचार करतोय, पण यायला निघायला पैसे नाहीत. आणि तेव्हा दापोली ते मुंबई एसटीचं तिकीट 19 रुपये त्या काळात. मग वडिलांनी सकाळच कुठेतरी शेजाऱ्याकडे जाऊन, म्हणजे आम्ही मराठा समाजाचे लोक आहोत, पण वडिलांनी सकाळच जाऊन मला वाटतं कुणबी समाज किंवा गवळी समाज या कुठल्या समाजाकडच्या माणसाकडे जाऊन विनंती करून मला 25 रुपये आणून दिले. आणि मी आई वडिलांना नमस्कार करून एसटी पकडली आणि ह्या मायानगरीत येऊन पोचलो. अशी ह्या मायानगरीची माझी सुरुवात आहे. पण इथं आल्यानंतर काय राहायला जागा नाही. अतिशय ते साधारण तो कोणता सणावळी असेल तुम्ही जेव्हा आला? हो, सांगतो तुम्हाला मी. ते मला वाटतं 1985-86 आसपास, 86-87 काळ आहे. आणि त्या काळात मी मुंबईत आलो खरा, तर वडिलांनी मला एक प्रश्न विचारला की एसटीतनं उतरल्यानंतर जाशील कुठे? बरोबर आहे, कारण मुंबईत आलेलोच नाही केव्हा. मग त्यांनी मला एका कागदावर नक्षा काढून दिला होता. ते म्हणाले एसटीतनं उतरल्यानंतर दादर रेल्वे स्टेशन भेटणार, तिथे जाऊन 2 रुपयाचं तिकीट काढायचं, अंधेरी, आणि कोणालाही विचारायचं मला अंधेरीला पूर्वेला जायचंय. असा मी तेली गल्लीत, अंधेरी पूर्वेला तेली गल्ली नावाचा एक एरिया आहे, माहिती आहे, शोधत 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 तिथपर्यंत पोहोचलेला व्यक्ती. बरं, मी पोहोचल्यानंतर आमच्या काका काकूंना आनंद तर झाला. अच्छा, म्हणजे काका काकूंकडे पोहोचला? हा, दुसरं कोण नव्हतं, आई वडील गावाला. बरोबर. आनंद तर झाला त्यांना, पण प्रश्न कुठे आला सांगा? त्यांच्या 2 मुली, सिंगल रूम, लहान व्यवस्था, निवास व्यवस्था. मी झोपणार कुठे? बाकी सगळं जेवायला बिवायला सगळं झालं, पण झोपणार कुठे? बरोबर. आणि मग ती जो माझी असंख्य निम्नवर्गीय लोकांशी व्यथा आहे, त्या काळात आलेल्या सगळ्याच लोकांची. बरोबर. आम्ही पण तसंच एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये, बाल्कनीमध्ये अंगाचं मटकुळं करून झोपून दिवस काढले. आणि मग आमच्या काकीने आम्हाला एक बेड दिला, पल्ले ओट्यावर झोप बाबा. इतकी मच्छर सावंत साहेब की ती रात्र मला आज सुद्धा आठवते. आता मी पहिली वर्ष 62 सुद्धा झालो, मला ती पहिली मुंबईतली रात्र आज सुद्धा आठवते. खरंय. आणि मग मी सकाळी उठून आमच्या काकीनं म्हटलं असं कसं काय होणार, आजारी पडणार मी, रात्रभर मच्छरने
काकी माझी बिचारी, तिचे एक चुलत भाऊ होते मनोहर राणे नावाचे. अच्छा अच्छा. त्यांना त्यांनी बोलावून घेतलं. म्हणाले, मनोहर, हा माझा पुतण्या गावावरनं आलाय, ह्याला रात्रपाळीला कामाला लाव, जेणेकरून दिवसाचा तरी आराम करू शकतो. हा, म्हणजे काका गेलेले असणार, ते रेल्वे सर्व्हिसला होते किंवा ते कामावर गेलेले असणार, तर याला घरी झोपता येईल आणि रात्रीची ड्युटी करून आला तर छान होईल म्हणजे. आणि त्या आमच्या काकीने आणि आम्ही माई म्हणत होती तिला, त्यांनी आणि मनोहर राणेंनी मला नाईट शिफ्टला कामाला बोलवलं. मग जो नाईट शिफ्टला कामाला गेलो तो जवळजवळ वर्षभर नाईट शिफ्टला कामाला जात होतो. अच्छा, अशा अर्थाने तुम्ही तो निवासाचा प्रश्न सोडवला. का तिथे कसं व्हायचं, 4 तास ड्युटी करायची, 4 तास झोपायला मिळायचं. अच्छा अच्छा. हा, म्हणजे रात्री झोपायला मिळायचं. हा, 8 तास ड्युटीपैकी तुम्ही सलग 4 तास करा, तुमचा पार्टनर 4 तास करेल, दोघं जण एका जागेवर 8 तासासाठी नेमलेले असायचे. बरोबर बरोबर. ते आम्ही ऍडजस्ट करायचो आणि त्याच्यामुळे मला थोडस रिलॅक्स मिळालं. आणि मग मला कळायला लागलं की अशा अवस्थेत आपण मुंबईमध्ये टिकू शकणार नाही, काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे काय करत होतात, नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग मध्ये येण्यापूर्वी सुरुवात काय केली होती. बरोबर. तर मग मी सुरू केले, गावचे वटसावित्रीला फणस घेऊन यायचे विकायचे, हापूस आणायचे विकायचे, अगदी पाठी डोक्यावर घेऊन लोकांपर्यंत नेऊन पोचवायचं. कारण आम्हाला म्हणजे शरम, लाज, लज्जा ती सगळी गावाला ठेवून आलो होतो. पर्याय नव्हता आमच्याकडे. झोपायला जागा नाही, राहायला जागा नाही, भाडे खोली घेणं शक्य नाही, त्याला माज करायचा अधिकारच नाही. असं करता करता दिवाळीत फटाक्याचा धंदा. मग आमच्या एरियामध्ये एक रिक्षा चालवणारा माणूस होता, त्याची माझी मैत्री झाली. मग मला तो म्हणाला, चला रात्रीचे तुम्हाला रिक्षा शिकवतो. मग मी त्याच्याबरोबर जाऊन रात्रीची रिक्षा शिकलो. अरे वा. आणि मग रात्रीची ड्युटी आणि दिवसाची रिक्षा. अरे वा. असा मी मुंबईत कार्यक्रम चालू केला. आणि तो जो माझा कार्यक्रम चालू होता तेव्हाच माझ्या रिक्षात एक पॅसेंजर बसला. तो व्यवस्थित टाय वगैरे लावून परफेक्ट, अगदी हेअरस्टाईल त्याची वगैरे, असं जेंटलमन. आणि मला म्हणायला लागला, काय नाव तुमचं. मी पुढे रिक्षा चालू होतो, काय नाव तुमचं. तर मी म्हंटल, मी परशुराम दळवी. वा वा, छान नाव तुमचं, छान आहे वगैरे. त्यांनी रिप्लाय वगैरे केला. आणि उतरताना त्यांनी मला एक कार्ड दिला हातात आणि म्हणाले, तुम्ही एक काम करा, ही सगळी मेहनत करता करा, पण संध्याकाळी 5 वाजता या ऍड्रेसवर या, तिथे तुम्हाला मी भेटेन. मी म्हटलं, काय काम आहे. नाही, या तर. आणि असा अनोळखी माणसाचा माझा प्रवास. आणि आम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या मीटिंगला जाऊन पोहोचलेलो व्यक्ती. आणि आता पुढचा प्रवास मी तुम्हाला पुढे सांगेन. अच्छा. तर ही रिअल स्टोरी मी तुम्हाला आज सांगितली की 25 रुपये घरात नसलेला माणूस मुंबईत येऊन पोहोचला होता. आणि आज तुम्ही ज्या घरात राहताय त्याची किंमत काय. आता काय, आता परिस्थिती चेंज झाली. मग मी डायरेक्ट सेलिंग उद्योगामध्ये आलो. त्या माणसाचं नाव होतं दिनेश सोलंकी. दिनेश सोलंकी या जगात नाहीये, पण त्याने मला ह्या व्यवसायाच्या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या. म्हणजे त्यांनी जिथे बोलवलं तिथे त्या कंपनीचं सेमिनार होतं. हो, त्या कंपनी सेमिनार. अच्छा. आता पुढे येण्यापूर्वी एक प्रश्न, की तुम्ही तो सेमिनार पाहिल्यानंतर त्या संकल्पनेची तुमची तोंडओळख झाली समजा, त्या संकल्पनेकडे बघताना आपल्या विचारांची जी जडणघडण असते सर्वसामान्य माणूस म्हणून, आणि त्याच्यात जास्त करून नकारात्मकच असते, तुम्ही त्या संकल्पनेकडे कोणत्या नजरेने बघितलात आणि तुम्हाला त्यात काय आढळलं. आता तुम्ही असा प्रश्न विचारला की ते खरं सांगितलं पाहिजे तुम्हाला. खरंच तुम्हाला सांगतो की पहिल्या वेळेस ते मी ऐकताना किंवा बघताना ना मला काही कळलंच नाही. अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगून टाकलं, कळलंच नाही. पण एवढंच कळलं होतं की कंपनीचं नाव वगैरे सांगत होते आणि काही लोक येऊन शेअरिंग करत होते आणि मी एवढे पैसे कमवले, हे केलं ते केलं वगैरे वगैरे बोलत होते. पण तरीही माझ्या स्वतःवर विश्वास नव्हता की हे सगळं खरं सांगतात की खोटं सांगतात. त्याच्यामुळे अवास्तव वाटत. हो, मी अगदी संभ्रमावस्थेत होतो. बर, काय करायचं. नंतर माझ्या डोक्यात तसं होतंच, मी असं रात्री ड्युटी करतोय, सकाळी रिक्षा चालवतोय, हे होतच माझ्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळे एवढा मी गांभीर्याने घेतला नव्हता तो विषय. पुन्हा तो माणूस एक दिवस मला येऊन कॉन्टॅक्ट केला त्याने आणि म्हणाला, एक काम करा, तुम्हाला हा जो संभ्रम आहे तो दूर होईल, पण तुम्ही आज मी सांगतो तिथे या. आणि तिथे एक असे ग्रहस्थ आले होते जे भारत पेट्रोलियम मध्ये सर्व्हिस करत होते
आणि माझ्या ज्यांनी ओळख करून दिली होती त्यांचे सिनियर होते. अच्छा अच्छा. मग त्यांनी मला बाजूला बसवून त्यांचे चेक्स दाखवले. नोकरी करता उत्पन्न दाखवलं. नोकरी करता करता मी दळवी काय करतोय ते बघा. तसं माझा जो जॉब आहे त्यांनी मला हे काही करायची गरज नाहीये. पण नोकरी म्हटल्यानंतर स्वप्नांचा प्रश्न येतो आणि ती कधीच पूर्ण होत नाही. बरोबर. आणि हे त्यांना माहिती होतं. आणि जर का तुम्हाला तुमची पण स्वप्न पूर्ण करायची असतील तर जे आज करताय ते करत राहाल तर तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्यांचे चेक बघितल्यानंतर मला थोडस कळायला लागलं की अशा प्रकारचे पण पैसे येऊ शकतात आणि येतात. आणि ती रक्कम मोठी होती जेणेकरून माणूस हलून जातो. तर मग मी म्हंटल ठीक आहे सुरुवात करूया. आणि अशा प्रकारे माझी नेटवर्क मार्केटिंग मध्ये तेव्हा त्या कंपनीमध्ये जॉईनिंग 1000 रुपये. आणि स्थिती अशी होती की काम सुरू केल्यानंतर जे काय तुम्ही काम कराल त्याचं पेमेंट मिळालं 3 महिने. अगदी बरोबर अगदी बरोबर. 3 महिन्याचा पेशन्स असायला. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती ती म्हणजे शिकणं. कोणतंही काम जर आपल्याला सक्सेसफुल करायचं असेल तर एज्युकेशन शिवाय पर्याय नाही. अगदी बरोबर. आणि मग मी सुरुवातीच काय केलं उत्पन्नाचा माझा स्त्रोत चालूच ठेवला होता. तो रिक्षा आणि हे जे चालू चालूच ठेवला होता. आणि मी एज्युकेशन द्यायला लागलो, मिटिंग द्यायला लागलो, ट्रेनिंगला जायला लागलो. मला समजायला लागलं की इथे करिअर घडू शकतं पण सिरियस होणं गरजेचं आहे. हे जर मी नकारात्मक सोच ठेवून काम केलं तर ते नाही माझ्याने होणार. पण जर मी सकारात्मक सोच ठेवली तर नक्की सावंत साहेब त्याच्यामध्ये चांगला यश मिळू शकतं. आणि ते मी मिळवलं. आता तुम्ही मला जेव्हा मुलाखतीला बोलाल तर मी एक यशस्वी नेटवर्कर आहे. बरोबर. अगदी. ज्याची सुरुवातीस अतिशय अडखळत झाली होती. आणि लोक काय म्हणतील हा मोठा प्रश्न उभा होता. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. येस सर. आणि सगळ्यात मोठी अडचण ही होती की आमच्या गावाला माझ्या वडिलांचं नाव गोविंदराव गुंबाराव दळवी. मग त्यांचा मुलगा हा दारोदार फिरवतो काय काम करायला. हे असले एक विचित्र डोक्यात तेव्हा बसलेलं. हा तेच विचारायचं होतं की याच्याकडे बघण्याचा जो लोकांचा कल होता त्या काळात सुद्धा जेव्हा तुम्ही त्या संकल्पनेत तुम्ही सहभागी झालात त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं असेल की अरे यार हे तर मी 5-25 लोकांना सहज या बिझनेसमध्ये आणू शकतो. पण मग प्रत्यक्षात अनुभव काय आला. करेक्ट. अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा. आणि हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण वाटतं तसं सुरुवात केली की असं वाटतं की हे मी केलं तर धप 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 करेन. आणि पटापट करायला सुरुवात पण केली. पण रिझल्ट मार्केटमध्ये जे जवळचे होते नियर अँड डिअर त्यांनीच पहिला नकार दिला. हो. म्हणजे अक्षरशः हे रिझल्ट काढायचे तर त्यांना किती समजावं लागत असतं तरी सुद्धा ते रिझल्ट येत नव्हते अपेक्षेप्रमाणे. बरोबर. परंतु मी ठरवलं होतं की आणि आम्हाला छोट्या छोट्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं पण होतं. मी एज्युकेशन देत होतो, मी समजून घेत होतो. आणि तिथे शिकवलं पण होतं की सुरुवात अशीच होणार आणि मग चांगले लोक मिळणार. म्हणून मी त्या विश्वासाने काम करत होतो. सरासरीचा सिद्धांत शिकवला गेला. हो. आणि ज्या लोकांनी सुरुवातीस नाही म्हटलं ते आज माझ्यासोबत आहेत. बरोबर. मला खूप अभिमान आहे त्या लोकांचा. म्हणजे काळाच्या ओघात त्यांची मतं परिवर्तन झाली. का की त्यांनी मला हळूहळू त्यांना पाहिलं. तुमची म्हणून तुम्ही जर कोण या क्षेत्रामध्ये इच्छुक असाल किंवा याल तर सुरुवात भले कशीही होऊ देत. बरोबर. परंतु यश नक्की आहे. सुरुवात अडखळतच होणार. लोक नाही म्हणणार, तुम्हाला येतो म्हणून सांगणाऱ्याने फसवणार, रिजेक्शनला सामोरं जावं लागणार. होय. आणि जे लोक रिजेक्शनला समोर जायची तयारी ठेवतात त्या व्यवसायात 100% सक्सेस होतात. अगदी बरोबर. आणि मी एका ट्रेनिंग मध्ये ते पण शिकलो होतो की एका बॉलरला 6 बॉल देतात. 6च्या 6 विकेटसाठी नसतात. एका ओव्हरमध्ये 6च्या 6 बॉल विकेटमध्ये नसतात, विकेटसाठी नसतात. बरोबर. हे मला मी ऐकून आणि शिकून समजलं होतं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जाईल ते सगळेच आउट होतील, ते माझ्यावर जॉईंट होतील ही अपेक्षा मी ठेवायचोच नाही तेव्हा सुद्धा. आणि हा प्रभाव एज्युकेशनचा. म्हणजे ज्यांना कुणाला आमच्यासारखं सक्सेस व्हायचं असेल ना त्यांनी नेटवर्क मार्केटिंग मध्ये आल्यानंतर वर्षभर कमवण्याविषयी डोक्यात न ठेवता शिकणं, करोडो रुपये कमवायचे कसे
ते शिकणं आवश्यक. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अगदी हा महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण रिजेक्शन तर आली सर. अनेक लोकांना ह्या व्यवसायात आल्यानंतर असं वाटतं की म्हणजे एका रात्रीत श्रीमंत होण्याचा हा व्यवसाय आहे. कारण ते लोकांना बघतात, तुमच्यासारख्या यशस्वी लोकांना बघतात, तुमचं बदललेलं आयुष्य बघतात आणि मग त्यांच्यामध्ये स्वतःला बघत असताना त्यांनी घेतलेले परिश्रम ते मात्र त्याच्याकडे डोळेझाक करतात आणि मग त्यांना फ्रस्ट्रेशन येतं आणि या इंडस्ट्रीतून बाहेर जाताना ते स्वतःच्या चुका कबूल करत नाहीत आणि इंडस्ट्रीला दोष देत जातात. असं चित्र जे दिसतंय, करेक्ट. त्यांच्यासाठी आता हे तुमचं उत्तर समर्पक आहे. नक्की नक्की नक्की. आणि रिजेक्शन आले तरी कोणी घाबरू नका. जसे नाही म्हणणारे लोक भेटणार, तसे हो म्हणणारे लोक सुद्धा भेटणार. अगदी बरोबर आहे. हा विश्वास जर आपल्या मनामध्ये असेल तर तुम्ही सगळे लोक ह्या व्यवसायामध्ये येऊन यशस्वी 100% होऊ शकता. होणार गॅरंटेड. असं अगदी चांगलं व्यवसाय आहे हा. याला निगेटिव्ह दृष्टिकोनातून न बघता पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा आणि समाजासाठी स्वतःला काहीतरी करता येईल आणि समाजासाठी काहीतरी देता येईल. या दोन्ही गोष्टी साधता येतील एवढं नक्की याच्यातून होऊ शकतं. तर सर, आता तुम्ही गेली 23-24 वर्षे ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात. तुमचा सुरुवातीचा संघर्षाचा काळ, रिक्षा, नोकरी, रात्रपाळी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ह्याच्यात आल्यानंतर याचा एक वेगळा संघर्ष तुम्ही केलात, म्हणजे ते व्यवसाय उभं करण्याला. आता हे व्यवसाय उभा राहिल्यानंतरचं तुमचं आयुष्य, ते जे पूर्वीचं तुम्ही जे खडतर आयुष्य तर सांगितलं, हा व्यवसाय उभा राहिल्यानंतर मिळालेल्या यशामुळे तुमच्या आयुष्यात, तुमच्या मुलाबाळांच्या ह्याच्यात काय फरक पडला? तो खूप खूप कारण तो आमच्या नवीन प्रेक्षकांसाठी. नाही सावंत साहेब, खूप चांगला प्रश्न विचारलात. आणि मी खरं सांगतो, मी आज पण धन्यवाद देतो त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने मला व्यवसायात आणलं आणि हा व्यवसाय शिकवला, समजवला आणि आज मी कोट्याधीश आहे. त्याचं कारण त्या माणसाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावंत साहेब की जेव्हा आम्ही रिक्षा आणि नोकरी करत होतो किंवा पार्ट टाइम साठी आणखीन काय फटाके विकणं, फणस विकणे, आंबे आणि विकणे हे जर मी करत होतो, त्या काळात मोठी चिंता होती की 2 मुलं आणि त्यांचं शिक्षण, वाढणारी महागाई आणि उंचावणारं राहणीमान कसं करायचं हा मोठा म्हणजे यक्ष प्रश्न. बरोबर. मधल्या काळात लग्न वगैरे झालं तर सगळं काही सांगायची गरज नाही. परंतु मिसेस पण मला नंतर म्हणायला लागले की मुलांचं काय, आणि ज्या नोकरीवर अवलंबून राहून तर मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही. बरोबर. कारण त्या काळात मी जेव्हा सर्व्हिसला लागलो तेव्हा 3,500 सुरुवात झाली होती, 3600 रुपयांनी, आणि पुढे पुढे ती 10-12 हजारापर्यंत गेली होती. आणि आज पण ती चालू राहिली असती तर 20-25 हजारावर गेली असती. एवढाच फरक झाला असता. आणि तेव्हा स्पष्ट दिसत होतं माझ्या मिसेसला, मला, की 2 मुलं आहेत आपल्याला आणि या 2 मुलांचं शिक्षणाचं काय. आणि तेव्हा हळूहळू ना शिक्षणाचा दर्जा पण आहे ना, MBA कोर्स सुरू झाला होता, एक क्रेज सुरुवात झाली होती. लोकांना शिक्षणासाठी पैसे दिसत होते, लागणार, खर्चाला पैसे लागणार हे कळायला लागलं होतं. पण आपल्याकडे असं कोणताही मार्ग नव्हता की मुलांसाठी आपण काही पैसे जमा करून ठेवू आणि शिक्षणासाठी वापरू. म्हणजे चांगलं शिक्षण द्यायचं तर पे करावंच लागतं. नक्की. आणि सगळ्यांना सांगेन की जर आज तुमची मुलं जर BMC मध्ये किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा साध्या कुठल्या स्कूलमध्ये किंवा शिकत असतील आणि त्यांना उच्च शिक्षण द्यायचं असेल तर एका नोकरीवर अवलंबून न राहता आमच्यासारखे ह्या व्यवसायात येऊन स्टेबल व्हा आणि चांगले पैसे कमवा. अगदी बरोबर. जेणेकरून आज माझी मुलं तर शिकलीच, हायली क्वालिफाईड आहेत ती, पण मी हा नेटवर्क मार्केटिंग उद्योग नसता केला तर शाळेत त्यांना राहिलो असतो. शाळेत त्यांना गावच्या आमच्या प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद शाळेत पाठवावं लागलं असतं किंवा मुंबईत राहिलो असतो तर त्या सगळ्या सुविधा देणं शक्यच नव्हतं. बरं, तो तेली गल्ली पासून आत्ताचा तुमचा तो प्रवास नाही, पण तेली गल्लीतून नंतर मग तुमचा विवाह झाला, तुमचं स्वतःचं एक वैवाहिक स्वतंत्र आयुष्य चालू झालं. तुम्ही कुठे घालवला? नाही, ती मोठी स्टोरी आहे, ती आजच्या मुलाखतीत आपल्याला नाही होणार. म्हणजे परंतु माझ्याकडे राहायला रूम नसल्यामुळे आणि मोठा भाऊ मुंबईत असल्यामुळे, तो पण चुलत्यांकडे असल्यामुळे मोठा पेचच होता तेव्हा आम्हाला. अच्छा. मग आमच्या भावाने एक सिंगल रूम घेतली जोगेश्वरीला आणि मी त्याच्यासोबत, पण माझी झोपायला परत व्यवस्था ओट्यावरच. मग लग्न झाल्यावर मी जोगेश्वरीला प्रत्येक छोटी
चाळीत रूम घेतली हा. आणि 1983च्या दंगलीमध्ये मी नालासोपाऱ्याला राहायला गेलो बर. आणि तेव्हा मी फ्लॅट घेतला, म्हणजे भाड्याने का होईना हा पण फ्लॅट मध्ये गेलो हा. आणि मग फ्लॅट मध्ये गेलो ते कळायला लागले का हा विकत घ्यायला पाहिजे आपल्याला, तर पैसे कुठून येतील, मेहनत करायला पाहिजे, बरोबर, नोकरीत हा येऊ शकत नाही येऊ शकत. आणि आणखीन जोर लावला, हा. कामाला आणखीन जोर लावला. मग आम्ही त्या नालासोपाऱ्यात स्वतःच फ्लॅट घर, 2 BHK घेतला. हम्म. मग आम्ही तिथून मुंबईत शेरे पंजाब नावाचं एरिया आहे तिथे आलो आणि तोपर्यंत येईपर्यंत मी 1-2 कंपन्या करता करता 3-4 कोटी रुपये कमवले होते. हा, हा. त्याच्यामुळे मी आता एक 2-3 कोटी मार्गी लागली होती. हो 2-3 कोटीच्या घरामध्ये पण आहे. मुलगा पहिला बीटेक केला, नंतर MBA केला मार्केटिंग मधून, त्याची मिसेस सुद्धा MBA केलेली आहे. माझी मुलगी MSCB बोर्डला, माझा जावई चार्टर्ड अकाउंटंट. हे सगळे हा व्यवसाय केल्यामुळे मी त्याला शिक्षणासाठी तुमची आर्थिक पैसे देऊ शकलो, आर्थिक उन्नती झाल्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आणि त्याला जर वजा केलं, तुम्ही जर नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय हातात घेतला नसता तर हे शून्य दिसलं. शून्य सर, आमचं जीवन शून्यात अडकलं असतं. बरोबर आहे. नसता प्रगती करता. आणि मी बघतोय माझ्या बरोबरचे सगळे मित्र जे जोगेश्वरीमध्ये माझ्या बरोबर त्या काळात राहायचे, कोणीही टॉपर नाही, कुठे आजही तिथेच आहेत. आजही चाळीतनाच राहतात. एकाच दुसरा पण मला कुठे टॉवर मध्ये गेलेला दिसला नाहीये. माहिती नाही, एखादा बऱ्याच वर्षाचं अंतर गेलंय मध्ये, त्यातला कोण गेला असेल तर माहिती नाही, पण एकही दिसत नाही मला. तर त्यांना तेव्हा मी सांगायचो तेव्हा ते मला हसायचे. हे कसं नाही होणार त्याच्यावरती चर्चा करायची आणि तू का नको करू ते मला शिकवायचे, पण मी कधी त्यांचं ऐकलं नाही. आणि माझा एक दुसरा एक स्पेशली गुण सांगेन तुम्हाला सर, मला ना जेव्हा जेव्हा नॉन बँकिंगची कामं समोर यायची ना, मी कधी केली नाही. बरोबर. ज्याच्यातून लोकांचं नुकसान होईल, ती कंपनी बंद पडली, लोकांचं नुकसान होईल, असलं मी काम नाही केलं. मी जे काम केलं ते प्रोडक्ट बेस मध्ये केलं. अगदी बरोबर. आणि प्रोडक्ट बेस मध्ये कसं असं सर, तुम्हाला मी ऑपॉर्च्युनिटी देतो, ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी तुम्हाला 5-10 हजार रुपये लागतात. ते 5-10 हजार रुपये तुम्ही कंपनीकडे भरलेत, तुम्हाला कंपनी त्याच्याबद्दल प्रोडक्ट पाठवते. बरोबर. आणि पैसे वसूल होतात, आम्ही तुमच्या कुठल्या ऑब्लिगेशन मध्ये राहत नाही. आणि असा मी व्यवसाय करत करत आतापर्यंत इथं आलो. आणि आज सुद्धा मी प्रोडक्ट बेस कंपनीच करतोय. भले मी रिच डॅड पुअर डॅडच्या म्हणण्याप्रमाणे सेल्फ एम्प्लॉईड, बिझनेसमॅन, इन्व्हेस्टर, तर मी तसा प्रवास करून बिझनेसमॅन MLM मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये, डायरेक्ट सेलिंग मध्ये, पण मी आता इन्व्हेस्टर सुद्धा आहे. कारण तेवढा पुरेसा पैसा आहे की जेवढं रिस्क घ्यायचं, इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःचे 3-4 कोटीचं घर आहे, सोनं नाणं दागिनं, मुलांचं शिक्षण, गावाला घर दार, मर्सिडीज, बरोबर. हे सगळे हळूहळू. आता नातेवाईकांचा पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. आता नातेवाईक माझ्याकडे आता लक्ष का देतात की मी आता 10 एकरवर स्वतःच रिसॉर्ट बांधायला घेतलंय. 2 वर्षापासून याच्यावर काम चालू आहे. आणि ते माझं स्वतःच्या, म्हणजे गावात ना 25 रुपये घेऊन निघालेला माणूस, उधारीवर घेऊन निघालेला माणूस आज एक बघतायत, म्हणजे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक पाहतायत किंवा माझ्या टीमचे लोक बघतायत की नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम, म्हणजे ती तुमची बदललेली परिस्थिती दृश्य स्वरूपात लोकांना खूप प्रेरणा दिसते. आणि सगळ्यांना सांगेन, आपल्या मुलांचं भवितव्य आणि भविष्य जर तुम्हाला घडवायचं असेल तर कोणती तुमच्या मनपसंत कोणतीही नेटवर्क मार्केटिंग कंपनी जॉईन करा, पण एक चांगली कंपनी पकडा, तिच्याबरोबर काम करा. 4-5 वर्ष द्या त्या. म्हणजे माझ्या वडिलांनी शिकवलं होतं की 1000 दिवस काम सोडायचं नाही. कुठलं काम सुरू केलं की त्याला 1000 दिवस सोडायचं नाही. 1000 दिवस लगातार केलं, यश अपयश कळेल आणि यशच मिळतं. अगदी बरोबर. जेव्हा 4 वर्ष 5 वर्ष या, अगदी माझ्यासोबत यायचं असेल तर मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये सामील व्हायला तयार आहे. आणि या बिझनेस मधून तुम्हाला करोडपती कसं बनायचं त्याचं मार्गदर्शन सुद्धा करायला तयार आहे. आणि तुम्हाला तोच माणूस शिकवू शकतो जो या व्यवसायातून मिळवलंय, तसं यश मिळवलेलं आहे. तुम्ही कोणाबरोबर पण जॉईन झालात तर यश मिळायची खात्री नसते. पण तुम्ही जर का या व्यवसायात उतरायची इच्छा झाली तर अवश्य आमच्यासारख्या शून्यातून, झिरोतून हिरो बनलेल्या लोकांना भेटा आणि नक्की तुमचं भवितव्य शुभ आणि शुभम भवती होईल आणि सुरक्षित पण राहील. सुरक्षित राहील. बरं, लोकांचा एक कल असा आहे की नेटवर्क मार्केटिंग विश्वात आल्यानंतर थोडेसे पैसे मिळायला लागले की लोक तोंडातली भाकरी टाकून देतात. आहे ती नोकरी सोडणं
आणि पूर्ण वेळ त्याला हे करणं. तर याबाबत सर आपलं काय मत आहे की अतिशय लोकांनी- स्पष्ट आणि क्लिअर सांगेन, हा. तुमच्याकडे जो जॉब आहे त्याला कंटिन्यू ठेवून साईड बाय साईड पहिल्यांदा त्याला उभं करा. तुमच्या इन्कम पेक्षा 5 पटीने इन्कम इकडून यायला लागलं, नंतर फक्त विचार करा, तोही घरच्यांची सल्ला मसलत करून असा कोणताही निर्णय घेऊ नका. कारण तुम्हाला चित्र सुरुवातीस दिसेल आणि तुम्हाला तिथपर्यंत पोचता नाही आलं तर त्रास होईल. म्हणून मी अशी चूक करू नका. त्यासाठी मी एक पुस्तक वाचलं होतं, त्याचं नाव सांगतो तुम्हाला, हू मूड माय चीज. कधी मिळालं तर ते पुस्तक 100% वाचा. किंवा आणखीन एक पुस्तक मी वाचलं होतं, अनोठा विशेषज्ञ ब्रीफकेस के साथ. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की तुम्ही जे करता ते करत राहून या व्यवसायात उतरा. जेव्हा तुम्हाला 100% कॉन्फिडन्स होईल, 40 वर्ष काम करून जेवढे पैसे मिळतील तेवढे इथे 4 वर्षात मिळाले आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये जी एवढी वर्ष घालवल्यानंतरही ते असा सल्ला देत नाही आहेत की बाबा रे तुम्ही तुमचं तोंडातली भाकरी टाका आणि पूर्ण वेळ याच्या मुळीच नाही. असा चांगला सल्ला देणारी इंडस्ट्री आज जगाच्या पाठीवर कुठलीच नाही आहे. बरोबर आहे. ज्या सिस्टमवर अच्छा सिस्टम जे म्हटलं जातं सर, तर ते सिस्टम त्या व्यवसायाची कशी काळजी घेतं, म्हणजे काय नेमकं करते? हा अतिशय सुरेख मुद्दा आहे आणि खरंच म्हणजे मला आवडणारा मुद्दा आहे हा. आणि आज जेवढ्या पण सिस्टम आपल्या देशामध्ये चालतात त्या सिस्टमवर काम करतात म्हणून चालतात. अगदी मी एसटी महामंडळाचं काम बघितलेलं आहे. अगदी महाराष्ट्रापुरता जरी विचार करायचा असेल तरी बॉम्बे सेंट्रलवरून नागपूरला सुटणारी गाडी टायमात जाणार, नागपूर टायमात पोहोचणार. अगदी बरोबर. तो ड्रायव्हर आला नाही, कंडक्टर आला नाही तरी सिस्टम वर्क करणार. येस. कुणामुळे कुणाचं काम अडवत नाही. आणि तुम्हाला पण या व्यवसायात यायचं असेल सिस्टम शिकावीच लागणार. अगदी रेल्वे एवढा मोठा कारोबार आहे, पण त्यांच्या सिस्टममुळे त्या परफेक्ट सगळ्या गाड्या जाणं येणं सिग्नल हे ते टाइम टू टाइम होत चाललंय. तर ह्या सिस्टम ज्या देशात राबतायत तशाप्रमाणे हा पण व्यवसाय करायला एक सिस्टम राबवली जाते जी एज्युकेशनल सिस्टम आहे. आणि या एज्युकेशनल सिस्टमवर तुम्हाला काम करायला पाहिजे. जर या एज्युकेशनल सिस्टमवर काम कराल, यश 100% तुमच्या पायाशी असणार आहे. जर सिस्टम सोडून तुम्ही म्हणजे तुम्हाला रस्त्यावर एखादा माणूस भेटला आणि तो सांगतोय गोवा इकडे आहे आणि तुम्ही इकडे जाल तर तुम्ही चुकाल. वेगाने पळत जाऊन सुद्धा मिळणार नाही. त्याला जोडून एक प्रश्न यस सर, की कंपनी निवडताना समजा मी एक नवीन माणूस आहे, आता तुमची मुलाखत ऐकल्यानंतर आमच्या अनेक प्रेक्षकांना वाटणार या खूप सुंदर ही इंडस्ट्री आहे आणि मला ती करायची आहे. तर मग कंपनी निवडताना मी काय काळजी घ्यायला पाहिजे? 100%. हा तर अतिशय आपल्या भवितव्याचा विषय असतो. मी कोणत्या कंपनीत चाललोय, त्या कंपनीचं काय किंवा त्या कंपनीची अशी काय त्यांची आहे व्यवस्था की जे चालवत राहतील, किंवा त्यांच्या मालकांकडे असं काही विजन आहे किंवा असं कोणतं मिशन आहे की जे त्यांचं मिशन पूर्ण करायला ते लोक काम करतात, असं पहिल्यांदा बघा. म्हणजे लॉंग टर्म हो, त्यांच्याकडे चालू कंपनी चालवणाऱ्या माणसाकडेच विजन आणि मिशन नसेल, दीर्घकाळ चालवण्याची ताकद नसेल तर मग तो तुम्हाला पुढे नेऊ नाही शकत. बरोबर. तो तुम्हाला अर्धवट सोडेल. अशा कंपनीत जॉईन होताना विचार करून जॉईन. अच्छा, प्रॉडक्ट आणि प्लॅन हे पण पाहणं कितपत हे आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो, प्लॅनच महत्वाचा. मी माझ्या 25-26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही प्रोडक्ट विकण्यामध्ये जास्त लक्ष दिलेलं नाही. मी जे काही विकलंय तो प्लॅन ज्याच्यामुळे तुम्ही करोडपती, येस, ज्याच्यामुळे तुम्ही टाइम अँड मनी झाला, ज्यामुळे तुम्ही इथे बसलाय पण तुमचं काम चालू आहे. येस. म्हणजे जर का तुम्ही झोपलेले असताना तुमच्या जर अकाउंटमध्ये पैसे वाढत नसतील तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहात. आणि तुम्ही झोपलेले असताना पैसे जर येत असतील तर त्यासाठी कुठला उद्योग शोधत असाल तो नेटवर्क मार्केटिंग. सगळ्यात उत्तम. तुम्ही काही लोकांना या व्यवसायामध्ये आणता, ते काम करतात, तुमच्या अकाउंटला पैसे वाढत असतात. तर हा जो एक फरक आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. आणि प्रोडक्टकडे जास्त फोकस होऊ नका. हे प्रोडक्ट तुमच्या खिशात पैसे आले तर तुम्ही दुकानातून सुद्धा घेऊन
काम करू शकता, तुमचं काम चालवू शकता. हा. पण प्लॅन जेवढे जास्तीत जास्त लोकांना विकता येईल अगदी बरोबर. आणि जेवढे लोक प्लॅनला अट्रॅक्ट होतील तेच तुम्हाला करोडपती बनवतील. अगदी बरोबर. प्रॉडक्ट सेल करून किती करोडपती बनणार, किती पैसे कमवणार. हे माझा जो सावंत साहेब अनुभव आहे, तुम्ही आधी अजिबात आज मुलाखती दरम्यान मला रागावू नका, पण मी सांगेन की प्रोडक्ट विकून करोडपती बनायला मोठा संघर्ष आहे. मोठा संघर्ष आहे. बरोबर. मोठा संघर्ष. प्रत्येक सेल्समन झाला असता. आणि म्हणून मी या व्यवसायात आल्यानंतर मला लोकांनी विचारलं, तुम्ही 4 वेळा इंडस्ट्रीमध्ये डायमंड कसे झालात. आणि प्रत्येक ठिकाणी नव्याने सुरुवात करून, हो नव्याने सुरुवात करून प्रत्येक ठिकाणी अशी कशी तुम्ही डायमंड झालात, एवढा वेळ कसे होता. सर, मी माझ्या टीम मध्ये पहिल्यांदा एक गोष्ट राबवली, ती म्हणजे टाय बांधणं. मी पहिल्या नवीन लोक येतात, त्यांना सांगितलं उद्याच्या मीटिंगला टाय बांधून ये, तो तिथेच गार होतो आणि मग तो येत नाही. माझ्याशी आज 15 16 वर्ष 20 वर्ष टिकलेली माणसं आहेत सर, आज माझ्यावर काम करतायत. का की काही गोष्टीवर आम्ही बंधन सिस्टम पेक्षा कमी केली. जरुरी नाही. बरोबर. कारण मी बघतो ते मोबाईलचे ते तुमचे सिम कार्ड विकण्यासाठी किंवा ते गेटवरचे वॉचमॅन हे सगळे टाय लावून, प्लस तुम्ही पण सेल्समॅन बनून टाय लावून जाणार तर फरक नाही लोकांना कळणार. बरोबर. म्हणून मी हळूहळू लोकांना सांगितलं स्वच्छ कपडे. कारण आपण उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये राहतो. आपण जर असे कपडे घातले तर अगोदरच गरमीने हैराण असतो आणि समोरच्याकडे जातो ना, तो पहिलाच बोलतो, अरे ह्या टाय लावून मला पण फिरायला लागेल. अडचण निर्माण होती. आणि म्हणून मी लोकांना ह्या बंधनातून मुक्त करून टाकलं. तुम्ही पण जे कपडे घालाल ते स्वच्छ सुंदर तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारं असायला, प्रभाव पाडणार. आणि त्या टायमुळे ना माझी बरीच लोक माझ्यावर चिटकून राहिली, म्हणजे बंधनं काय नाही असं. त्याच्यामुळे खूप चांगला, मी पण आता सध्या एका चांगल्या मार्केटिंग कंपनीमध्ये आहे आणि कोणाला माझा जरी सल्ला हवा असेल किंवा भेटायचा असेल तर तुम्ही मला तुमचा नंबर आणि नाव आम्ही आणि तुम्हाला मी नक्की मदत करेन. मी प्रेक्षकांना आवाहन करतो की हे परशुराम दळवी साहेब, त्यांची आज आपण मुलाखत किंवा मनोगत आपण चर्चा करतोय. मुलाखत हा औपचारिकपणा आहे म्हणून आम्ही गप्पा मारायचं ठरवलं आणि त्यामुळे पण सरांचा नाव आणि नंबर आम्ही बाजूला देणारच आहोत. ज्यांना कोणाला या एवढ्या अनुभवी महाभूतीला संपर्क करायचा आहे, त्यांच्या संकल्पनेला समजून घ्यायचा आहे, त्यांनी अवश्य त्यांना संपर्क करावा, समजून घ्यावं. आणि ते ज्या प्रपोजलवर काम करतायत ते जर आवडलं तर त्यांच्यासारखा मार्गदर्शक दुसरा कोणीही नाही आहे. तर सर, आपल्या खूप चांगल्या गप्पा रंगल्या आहेत. जाता जाता शेवटी या इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या आणि आत्ता संघर्ष करत असलेल्या, म्हणजे अजून त्यांनी ते यश चाखलेलं नाहीये किंवा गाठलेलं नाही, अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्या. अतिशय, म्हणजे मी खरं हृदयापासून बोलतो, हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारलात आणि तो जनतेच्या कामाचा आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की डिजिटल वर्ल्ड नंतर रोबोटिक वर्ल्ड येत आहे, ज्याच्यात सगळी कामं रोबोट करणार आहे. अगदी हॉटेलचे वेटर पासून, ड्रायव्हिंग पासून, भात कापणीचं आलं, यस, शेती करण्यामधून कामं रोबोट करणार आहे. सावध व्हा. मी सगळ्यांना सांगेन, सावध व्हा. आत्ता तुम्हाला कळलं पाहिजे की काही वर्षापूर्वी एक टेलिफोन टेबलावर होता आणि ते फोन याची लोक वाट बघत होते. पेजर आला, मोबाईल आला, मोबाईलचा बाप आला, 5G आला, 3G आला, 2G आला. बरोबर. हे सगळं आता आलं आणि त्या रोबोट लोक खरेदी करायला लागलेत. अगदी बरोबर. मी गेल्या वर्षी मिसेसला घेऊन मलेशियाला गेलो होतो, तर त्या हॉटेलमध्ये माणूस आम्हाला दिसला नाही. जे दिसले ते रोबोट. फक्त किचन मध्ये माणसं होती आणि सगळी कामं तो रोबोट करत होता. प्लेट आणून देण्यापासून उचलून नेण्यापर्यंत ही सगळी कामं तो कपडा मारण्यापासून रोबोट करत होता. हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि मला माहिती आहे पुढचं भविष्य, बेरोजगारीचे वाढणार प्रमाण वाढणार. आणि ज्या कोणाला आजच्या डेटला स्वतःचं भविष्य बनवायचं असेल त्यांनी आतापासून सावध व्हा आणि अशा प्रकारच्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जॉईंट व्हा. त्याचं कारण आम्हाला भावणारे कुठल्याही, आम्ही कोणाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या मनपसंत कंपनी चॉईस करा. बरोबर. देशाचे पंतप्रधान सुद्धा रोजगार देण्यासाठी म्हणजे नाहीच आहेत, रोजगार नाहीच आहेत, म्हणजे ते प्रयत्न करतायत पण तेवढे रोजगार नाहीच आहेत. तेही म्हणतायत की डायरेक्ट सेलिंग उद्योगामध्ये सुरुवात करा आणि काम सुरू होऊन पैसे बनवा. नुसतेच पैसे कमवणारे न होता
पैसे कमवायला देणारे, म्हणजे तुमच्या माध्यमाने अनेकांच्या आयुष्यात ती संधी दिल्यामुळे तुम्ही रोजगार देणारे व्हा. 100% नितीन गडकरी पण कधी कधी म्हणतात, काम मागणारे नका बनू, काम देणारे बना. त्याचं कारण तेच आहे. त्याचं कारण एकच आहे की आजच्या घडीला चेंजला स्वीकारलं तर तुम्हाला कळेल की ह्या चेंज बरोबर मनुष्य पळू शकत नाही. मग मनुष्याला उदरनिर्वाह करण्यासाठी, त्याला आपलं ग्रहप्रपंच चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता तर आहे. मग त्याच्यासाठी डायरेक्ट सेलिंग हा एक चांगला मार्ग आहे. आणि मी सगळ्या शिक्षकांना आणि जे कोण ऐकतील त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या जीवनापासून 12वी पासूनच किंवा एसएससी नंतर आल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायला सुरुवात करा की तू 11वी पासूनच कोणीतरी एमएलएम कंपनी जॉईन कर आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट करीपर्यंत तू नोकरी मागणारा नाही, देणारा तयार होशील. अगदी बरोबर. हेच भविष्य आपल्या देशाचं. आणि उद्याचं भविष्य हेच आहे की नेटवर्क मार्केटिंग मध्येच असंख्य तुम्हाला अपॉर्च्युनिटीज असणार, संधी आहे. आणि या सुवर्ण संधी सावंतसाहेब आहेत. आणि 9 तरुणांनी किंवा शिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांनी एक्स आणि वायची किंमत शोधत बसण्यापेक्षा ह्या व्यवसायाकडे लक्ष द्या. शिक्षण पाहिजेच, त्याच्यामध्ये विरोधात नाही, ते तुम्हाला पाहिजेच. पण 11वी प्रवेश घेतला की तुम्ही डायरेक्ट सेलिंगला पण सुरुवात करा. वडिलांना सांगा की मला एक 5-10 हजार रुपये डायरेक्ट सेलिंगचा कोर्स सुरू करण्यासाठी हवेत, आणि ते 5-10 हजार रुपये कुठल्या चांगल्या कंपनीमध्ये द्या आणि तिथे आपलं नाव नोंदवून रजिस्टर करून त्या कंपनीचं काम शिका, समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही इकडून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून बाहेर पडाल तर तुमच्या लक्षात येईल की माझं उत्पन्न महिन्याचं 2-2 लाख 3-3 लाख 1-1 लाख रुपये जे तुमच्या अकॅडमिक नॉलेजने तेवढं मिळणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला कॉलेज सेंड ऑफ देईल त्या दिवशी तुम्हाला नोकरी मागायला फिरायची गरज नाही. अगदी बरोबर. तुम्ही लोकांना नोकऱ्या देत सुटाल. अशी पॉवरफुल ही योजना आहे. आणि 4 ते 5 वर्षात तुम्ही निवृत्त व्हाल. नक्कीच. मी म्हटलं मगाशी की 40 वर्ष नोकरी करून जेवढे पैसे मिळत नाहीत ते तुम्ही 4 वर्षात, पण ही 4 वर्ष इंटू 365 दिवस तुम्हाला काम करायचं. इथे मग बारशाला जातो, पचवीला जातो, याला जातो, त्याला जातो, ते नाही चालणार. प्रायोरिटी सेट व्हायला पहिले पैसे बनवा आणि मग तुझ्या लग्नाला जाऊन 4 दिवस राहा. कोण तुम्हाला विचारणार? कोण नाही विचारणार. आणि आता सुद्धा आपल्या देशामध्ये 1,000 रुपये डायरेक्ट सेलिंग मधून कमवणारे रोजचे लोक पण आहेत, आणि महिन्याला 1-1, 2-2 करोड रुपये कमवणारे लोक सुद्धा भारतामध्ये आता आहेत. आणि ही स्थिती आता आहे. आणखीन 4-5 वर्षांनी तुम्ही बघाल भारतामध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये महिन्याचे कमवणारे लोक भेटतील. कालच मला एक व्यक्ती भेटला सर, मी फाउंटन हेडला गेलो होतो. 2,73,00,000 रुपये महिन्याचे इन्कम आहे ते जातात. 3 वर्षात 73 करोड रुपये कमवलेत त्याने. 44,000 लोकांची टीम केली. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जेव्हा त्याच्या समोर प्लॅन येतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की एवढे हजारो लोकांची टीम व्हायची कधी, म्हणजे तिथंच त्याचा विश्वास बसत नाही. त्याच्यासाठी हे उदाहरण. आता तुमची स्वतःची टीम सर हजारो लोकांची असेल. हो, मी 2-3 कंपन्यात मी काम केलं. 4 वेळा मी डायमंड झालो इंडस्ट्रीमध्ये. एका ठिकाणी 76,000 लोकांची टीम होती, एक ठिकाणी 27,000 लोकांची टीम होती. आता जिथे मी काम करतो तिथे 25-30,000 लोकांची टीम आहे. टीम झाली, वाढतच चालली. माझ्यासोबत याच्या आधी 10 लोक करोडपती झालेत, ज्यांनी माझ्या व्ह्यूच्या खाली माझ्यासोबत डाऊनला जॉईनिंग घेतल्या आणि आपल्यापर्यंत त्यांनी मेहनत केली. त्या लोकांनी, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण त्यांना मी सपोर्ट केला, त्यांनी मेहनत केली. आणि त्या मेहनतीच्या जीवावर 10 ते 12 लोक माझ्या डाऊनला करोडपती आहेत. आणि ते लोक आजच्या डेटला त्याच्यातील एक व्यक्ती तर 100 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मालक आहे. कमवलेल्या पैशांना त्याने त्या कोल्हापूर विभागामध्ये छोटे छोटे भूखंड घेतले. तेव्हा कोल्हापूर विभागामध्ये 2 लाखाला, 1.5 लाखाला, 60,000ला, 1 लाखाला 1 गुंठा मिळायचा. आता तिथे झाले 13 लाख, 15 लाख. त्याने 65 अर्थाने त्यांनी 65 प्लॉट 1 गुंठ्याचे, 2 गुंठ्याचे, 3 गुंठे घेऊन ठेवले. आणि त्याची आता व्हॅल्यू झाली 100 कोटीपेक्षा जास्त. असे लोक माझ्या डाऊनला काम करून मेहनत करून पैसे, म्हणजे त्या व्यवसायातून आलेल्या पैशाचा योग्य विनियोग यांच्याप्रमाणे आपले रिच डॅड पुअर डॅड वाले रॉबर्ट कियोसाकी साहेब बोलतात, त्याप्रमाणे तुमच्याकडे असलेला पैसा, त्याची व्यवस्थित गुंतवणूक, ती जी साक्षरता आहे ती ही इंडस्ट्री देते. नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री तुम्हाला आर्थिक साक्षर पण बनवते आणि आर्थिक स्वातंत्र्य पण देते. तर दळवी साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि खूप मनापासून बोललात, तुमच्याशी मनापासून बोललात.
खूप खूप बरं वाटलं. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या यूट्यूबवरच्या चॅनलवरील हा पहिला एपिसोड आणि तो इतका दणदणीत होईल याची कल्पनाही नव्हती. खूप खूप आनंद होतोय. आमचे जुने मित्र आहेत ते, आणि आम्ही एका संकल्पनेत एकत्र होतो. भले वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो, पण आम्ही एकत्र शिकत होतो. त्या सगळ्या शिकवणीचा आजही परिणाम आहे की आम्ही ह्या इंडस्ट्रीबद्दल आजही पूर्णपणे सकारात्मक आहोत. अजिबात आमच्या मनात या इंडस्ट्रीबद्दल किलमिश नाही. पण सरांनी 2-3 संकल्पनांमधून जे यश मिळवले, त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले की ते एक हाडाचे लीडर आहेत. एका संघटनेचं नेतृत्व कसं करावं हे त्यांच्याकडे बघून शिकायला मिळतं. तर आम्ही दळवी साहेबांचा नाव आणि नंबर सोबत देत आहोत, तो तुम्ही पहा. या इंडस्ट्रीबद्दल तुम्ही नवखे असाल किंवा जरी या इंडस्ट्रीबद्दल माहिती असेल आणि तुम्हाला सरांना संपर्क करावासा वाटला, काही जाणून घ्यावंसं वाटलं, तर डोळे झाकून त्यांना फोन करा आणि संपर्क करा. या इंडस्ट्रीबद्दल ते करत असलेल्या संकल्पनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तरी त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तरी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. नक्कीच. तर आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की हा पहिला एपिसोडला माझे मित्र दळवी साहेब आम्हाला लाभले, आणि हा मला खात्री आहे तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल. आता तुम्हाला आवडल्याचं हे करण्याचं सिद्ध करायची एक चांगली संधी देतो की तुम्हाला हे जर आवडलं असेल तर तुमचं प्रेम, शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या आमच्या नॉलेज गेन फाउंडेशनच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चांगले कॉमेंट्स करा आणि शेअर पण करा. ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुमच्या लोकांना हा एपिसोड मार्गदर्शक ठरावा या उद्देशाने. तर तुमचं असंच आम्हाला प्रेम लाभू देत, आणि अशा दिग्गज मराठी लोकांचं, मराठी अवतरणात करतोय, मराठी लोकांचे वेगवेगळे संघर्ष, ते यश या सदराखाली त्यांची मनोगत तुमच्यासमोर आणायला तुमचा आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.